नमस्कार, मी डॉक्टर सचिन वहाडणे, बालरोगतज्ञ, अहिल्यानगर. आपण मागे बघितलं की वेगवेगळ्या वयाच्या मुलांमध्ये किती तास झोप आवश्यक आहे आरोगी राहण्यासाठी, आरोग्यदायक राहण्यासाठी. तर आपण का बरं सांगतो की ह्या झोपेच्या जो आपण म्हणतोय की एवढे तास मुलांनी झोपलं पाहिजे, तर त्याचे फायदे काय आहेत? तर आपण हे बघितलं की वेगवेगळ्या वयाच्या मुलांना झोप जी आवश्यक आहे ते किती तास लागते. लहान जी मुलं आहेत त्यांना जास्त तास झोपायला लागतं आणि ती तो जसजशी मोठी होतात तसं थोडं कमी झोपलं तरी चालतं आणि मोठ्या माणसांमध्ये एक साधारण 8 तास तर झोप लागतेच. तर या झोपेचे मुलांमध्ये फायदे हे महत्त्वाचे असे आहेत, की ह्यामुळं काय होतं, की मुलांचं दिवसभरामध्ये शाळेमध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागतं. दुसरी गोष्ट दिवसभर मुलं फ्रेश राहतात. त्यांच्या भुकेवर पण त्याचा चांगला परिणाम होतो आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, की आपल्या शरीरामधलं जे ग्रोथ हॉर्मोन आहे, त्याचं प्रमाण जे आहे ते रात्रीच्या वेळेस किंवा झोपेमध्ये ते सिक्रेशन त्याचं सगळ्यात जास्त होतं. त्याच्यामुळे मुलांच्या वाढीसाठी ॲडेक्वेट झोप किंवा शांत जी झोप आहे, ती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मुलांची जी उंची आणि वजन हे वाढण्यावर चांगला फायदा होतो. आणि त्याच्याबरोबरच आणखी एक महत्त्वाचं असं, की चांगली झोप जर झालेली असेल, तर अशी मुलं कमी आजारी पडतात. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहते इतर मुलांच्या मानाने. धन्यवाद.